चिंतामणराव, आता तुमचं काही खरं नाही बघा. अरे ना भाजी इकडे आलं बघ. चिंतामणराव, हुलकावणी देत असा वय. थांबा, आता धावतो तुम्हाला. असं कसं होतंय? इकडे आलं बघ. हे काय होतंय? आई ग, आई ग, मेले म्या. अरे तुला दिसत नाही का माझ्या पायावर मारलंस तू? आता मला काय तू म्हणलं म्या हाय म्हणून. ते दगडाचं जाऊ दे, आता तुला लागलं आहे ते बघू आधी. आई ग, काय होत नाही. चल. तू कोणाच्या येण्याची नांदी घेऊन आलास हे आम्हाला ठाऊक आहे. आमची बहीण येते. बाळा, काय झालं? काल तू यमाईची गोष्ट सांगत असताना मी झोपूनच गेले. सांग ना पुढे काय झालं. यमाईने औंदासुराला हरवलं, मग तिचं काम संपलं का? तुला यमाईच्या गोष्टीत किती रस आहे? सांग ना पुढे काय झालं. ती परत गेली का? त्याशिवाय आज मी काहीच करणार नाही. बरं बाई, आता आई पुढं काय झालं? मग आदिशक्तीने यमाईचा राग स्वतः शांत केला आणि तिला जाणीव करून दिली की जसं ती रणरागिनी हाय तसंच आता तिला माता बी व्हावं लागल. मग यमाईनं एक अट घातली की गावकरी जेव्हा पण मला मदतीला बोलावतील तेव्हाच मी येईल. आणि ही बातमी वाऱ्याबरोबर गावकऱ्यांच्या कानावर पोहोचली. डोंगरावर देवी आली आहे. ती उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण तिची पावलं जाणवतील. आणि जेव्हा तुम्ही तिला हाक माराल ती मदतीला धावून येईल. ये माई ये, ये माई ये, ये माई ये, ये माई ये. रात्रीचा बी डोंगरावर उजाड दिसायला लागला. गावकऱ्यांना गावात देवीची पावलं दिसू लागली. आणि त्याच वेळी गावात काळा धूर पसरू लागतो. चुली इजू लागतात, अन्न खराब होऊ लागतं. गावकरी चिंतित होतात आणि मग यमाईला हाक मारतात. ये माई ये, ये माई ये, ये माई ये. माझ्या भक्तांनी मला साथ घातली आहे. आता मला त्यांच्या मदतीला जायलाच हवं. काळा दूर कुठून आला? काळा धूर निघून गेला आणि समजा पुन्हा पहिल्यासारखा झाला. यमाईच्या नावानं चांग बोल, यमाईच्या नावानं चांग बोल. यमाई बी तुळजाईसारखीच आहे. गावातल्या लोकांच्या मदतीला धावून आली. होय तर हाक मारली किती येते. मी हाक मारली तरी येईल. ये माई ये, ये माई ये, ये माई ये, ये माई ये.
अगं हो हो, जरा धीर धर. यमाईला यायला वेळ तर दे. जरा धीर धर. पण मी तर आले. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. आजी थांब, पाया पडतो. मोठा हो, आयुष्यमान हो. अरे बाळा, अजून अंग वल्लाय कापड घालून कुठं निघालास रे? अगं आजी जरा काम आहे, मी येतो बाहेर जाऊन. अरे कसलं काम? अरे आंघोळ झाल्यावर जरा घरात बसावं, खावं आणि मग जावं कुठं जायचं तिथं. अगं आता जायला हवं म्हणून निघतोय. अरे कुठं जातोयस ते तरी सांग. रोज सकाळी मी चिंतामणी दगडाचं दर्शन घ्यायला आणि देवीची प्रार्थना करायला जातो. हे मी आजीला कसं सांगू? तिला तर देवीचं नाव सुद्धा घेतलेलं आवडत नाही. ती खूप रागवेल. अरे गप का झालास? बोल की. अगं ते काय नाही, मित्राला भेटायला चाललोय. मी आलोच. अरे तू तर तुझ्या बाला मदत करणार होतास ना सुतार कामात. अरे तुला समज शिकून घ्यायला पाहिजे. तुलाच करायचंय हे समज. हो आजी, मी शिकणारच आहे. आल्यावर मी तेच करायला बसणार आहे. पण आता जाऊ दे. अरे पेस तर खाऊन जा. नाही आता नको, आल्यावर खाईन मी. रोज ह्या आंघोळ झाल्यावर कुठं जात असेल? अडवलं तरी बी थांबना. ह्यो माझ्यापासून काहीतरी लपवतोय. ह्यो कुठं आणि का जातोय हे हुडकून काढायच पाहिजे. तुला भेटून अगदी प्रसन्न वाटतंय. मन भरून आलंय. आता तुला आमच्या या तुळजापुरात राहायला नक्की आवडेल बघ. या कोण आहे? यांना मी ओळखलं नाही. ही तुळजाची बहीण आहे, यमाई. यमाई? गोष्टीतली यमाई? यमाई ऐकलंस का ग तू? नाही ग, ती यमाई नाही म्हणली. नाही कसं? ती यमाईच म्हणाली. हो ना पद्माताई? नाही ग, ती यमाई नाही म्हणली, यमाताई म्हणली. हा ते दोन्ही बी नाव एकसारखं आहे ना, म्हणून तुझा गोंधळ झाला असेल. मी तिला यमाताईच म्हणते. नाही, मी यमाईच ऐकलंय. मला खात्री आहे. अगं नाही ग, मी यमाताईच म्हणलं. आणि होऊ शकतं की नाही एखाद्या वेळी चुकून. आता त्याच्यावरनं वाद घालत बसणार आहेस होय? ती एवढ्या लांबनं आलीये, तिच्यासाठी गुळपाणी तर घेऊन येऊया. फार चौकस मुलगी आहे. तिच्या समोर काहीही बोलताना अगदी सावध राहायला हवं. असो, तू आलीस ना, आता आम्हाला खूप आनंद होतोय. मी येणारच नव्हते खरं तर. मला इथे यायचंच नव्हतं. पण मग पद्माने मला हे दिलं. आदिशक्तीने जेव्हा भूलोकाची निर्मिती केली तेव्हा त्याच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपली ठाणी बनवली आणि तेव्हाच या चिन्हांची निर्मिती केली होती. दैवी संसाराच्या व्यवहारात या नाण्यांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि ही आदिशक्तीने तुला दिली आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी खास कारण असलं पाहिजे. कारण खास तर आहेच, परंतु अतिशय महत्वाचं आहे. आणि तेच जाणून घेण्यासाठी मी इथे आली. सांग बरं, काय कारण आहे? प्रणाम महादेव. तुळजा, ज्या अर्थी साक्षात इथे महादेव आहे
त्या अर्थी कारण काहीतरी महत्वाचंच असावं. ते निश्चित आहेच, परंतु यमाई आत्ताच इतक्या लांबचा प्रवास करून आल्या आहेत. आपणही लगेच काय त्या विषयावर चर्चा सुरू केली. यमाईंना आपला पाहुणचार घेऊ द्या, आपला तुळजापूर पाहू द्या. हो, आम्ही विसरलोच. आम्ही देखील आल्या आल्या बोलत बसलो. तुला आमचं गाव तर दाखवायलाच हवं ना. तुम्ही गाव बघायला जाताय? मग मी पण येणार. आपण मिळून बघू गाव. मला खूप आवडतं माझं गाव आणि गावाबद्दल मला माहिती बी आहे. बरं ठीक आहे, आपण जाऊया. तुला चिंतामणी पाषाण म्हणून ओळखतात. देवी आईची शक्ती तुझ्यात आहे. देवी आई खरंच गावात राहत असेल तर मला तिला शोधण्याचं बळ दे. माझ्या घरचे तिच्या विरोधात डाव आखतायत. ते नक्की काय करणार आहेत ते मला माहित नाही, पण मला देवीपर्यंत पोहोचवायला हवं. तिला सावध करायला हवं. माझ्या घरच्यांना बुद्धी दे. देवी आई बद्दलचा त्यांचा राग नाहीसा होऊ दे. देवी आईच्या कृपेने प्रत्येकाला पुरेसं अन्न, कपडे, सुख मिळू दे. प्रत्येक जण आनंदी राहू दे. सगळ्यांचं भलं होऊ दे. मित्राकडे जायचं सांगून इथे येतोस? चल घरी, तुला दाखवतेच. हे काय घडतंय? हे कसले तरी विचित्र संकेत आहेत. सोन्याची पावलं. हे चिन्ह तर यमाई देवीचं आहे. हे चिन्ह, सोन्याची पावलं, ती 8 नाणी, हे कसले संकेत आहे? आधी शक्ती काय डाव रचित आहे? मला महिषासुराला सावध करायला हवं. प्रणाम असुर नरेश. आपण अद्याप अस्वस्थ आहात. त्या दिवशी आम्ही आपल्याला भेटायला सुद्धा आलो होतो, परंतु आपण अत्यंत क्रोधित होतात. अजूनही आपला क्रोध, आपल्या मनातली अस्वस्थता कमी झालेली नाहीये. नक्की काय कारण आहे या पाठीमागे असुर नरेश? क्रोध का येणार नाही सम्राज्ञी? आमच्या कुंडलीमध्ये हा जय विजय योग आम्ही खेचून आणलाय. तरीही अद्यापी आमच्या मनाप्रमाणे एकही गोष्ट घडताना दिसत नाही. मग क्रोध का येणार नाही? नक्की काय होत नाहीये आपल्या मनासारखं असुर नरेश? यापूर्वीही आम्ही युद्धाची सिद्धता केली होती, परंतु आम्हाला प्रतीक्षा करावी लागली. स्वतः दैत्यगुरूंनी वेळोवेळी आम्हाला परिस्थितीची जाणीव करून युद्ध करण्यापासून रोखलं. पण आता आम्ही युद्धासाठी अत्यंत आतुर आहोत आणि काळही आम्हाला अनुकूल असा आहे. पण सम्राज्ञी, पण काय?
पण सम्राज्ञी आम्हाला सुयोग्य असा सेनापती गवसत नाही. असुर नरेश, आपल्याला मनासारखा सेनापती मिळत नाहीये की आपण चुकीच्या ठिकाणी शोधत आहात? चुकीच्या ठिकाणी शोधतोय म्हणजे काय म्हणतात आपण? याचा अर्थ असा की महालात दिवा असताना जर आपण उजेड बाहेर शोधत असाल तर तो कसा काय मिळणार? कसला दिवा, कसला उजेड? सम्राज्ञी, जे बोलता आहात ते स्पष्ट बोला. कोडी सोडवत बसायला आम्हाला अवधी नाहीये. स्पष्ट सांगायचं झालं तर आम्हाला आपली सेनापती म्हणून आपल्या सैन्याचं नेतृत्व करायचंय आणि हीच आमची मनीषा आहे. वाचवा, वाचवा मला, वाचवा. हा कसला आवाज आहे? कोण ओरडतंय? हा तो प्रल्हादचा आवाज आहे आणि त्याचं घर बी तिकडच आहे. चला जाऊन बघूया. तुला एवढं समजावून सांगितलं, मारलं, शिक्षा केली, तरी बी तुझ्या गोष्टी सुरू आहेत. आमची पाठ वळली की तू त्या देवीच्या दगडापाशी धावतोस, आमच्या विरुद्ध कांगाळ्या करतोयस. अरे तुला किती वेळा समजावून सांगितलं पण तुला कळत नाही का? अरे कशाला पाहिजे तुला देवी? काय होणार आहे तिचं नाव घेऊन? त्या देवीनं तुझ्या आईला सुद्धा वाचवलं नाही. आपलं काय कल्याण करणार आहे ती? आपल्या मदतीला कधीच आलेली नाही ती. आणि तू माझा पोरगा असून आमच्या विरोधातल्या गोष्टी तिला जाऊन सांगतोयस आणि वर तिचीच मदत मागतोयस. अरे याला त्या तुळजाचीच काळजी आहे. आम्ही याच्यासाठी एवढं रक्त आटवतोय, त्याचं याला काहीच नाही. अरे आम्ही काही शत्रू आहे का तुझे? आमचंही प्रेम आहेच की तुझ्यावर. तुम्ही समजून का घेत नाहीये? देवी आई चांगली आहे, ती सगळ्यांची काळजी घेते. आईला ती वाचू शकली नाही कारण तिला इकडनं जावं लागलं. आता ती परत आलीये तर ती सगळ्यांची काळजी घेईल ना. अरे काय लाज वाटते का नाही तुला? कसा निर्लज्जासारखा तिची बाजू घेऊन आमच्या बरोबर भांडतोयस. अरे भाजल की. आता तुला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवतो का नाही बघ. पुन्हा त्या देवीचं नाव घ्यायची हिंमत बी होणार नाही तुझी. काय काय ही फुलं कुठून आली? हा पाण्याच्या जागी फुलं कशी आलीत? अरे मानकोजी, अरे केवढं भाजलंय रे. होय. अरे एवढा राग काय कामाचा? चल चल घरला.
प्रल्हाद, तुझ्या अंगावरचे वळ सुद्धा नाहीसे झाले. काय हा चमत्कार? नक्की देवी आईचा चमत्कार असणार हा. अगं बाया, हे असं कसं झालं? पाण्याची फुलं झाली आणि याच्या अंगावरचे वळ बी नाहीसे झाले. अगं आपला डाव फसलेला दिसतोय.